तर तेल छान तापलेलं आहे आणि हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर किती छान टम्मा हा पापड फुगला आहे, बघू शकता तुम्ही. तसेच तुम्हाला आता मी पिवळ्या कलरचा पण पापड तळून दाखवते. तर हे बघा, हा पिवळ्या कलरचा पापड आहे. मस्त पातळ असे छान पापड झालेले बघा. बघा किती मोठा फुगला बघा, बघू शकता तुम्ही. तांदळाच्या पापड्या करण्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले 2 किलो तांदूळ घेतले. हे स्वच्छ धुवायचे, अजून निवडून घेतले, पाकडून वगैरे घेतले आणि आता हे स्वच्छ मी धुवून घेते 2-3 पाण्याने. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत तांदळाच्या पापडांची रेसिपी शेअर करते. 3 पाण्याने मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि आता चौथ्यांनी पाणी घालून तांदूळ झाकून ठेवते. तर या पद्धतीने 3-4 पाण्याने तांदूळ धुतले आणि आता स्वच्छ पाणी घेऊन हे तांदूळ मी झाकून ठेवते. तिसऱ्या दिवशी मी यातलं हे तांदूळ उपसून घेईल. आणि तांदूळ भिजत टाकून आज 3 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मी हे तांदळातलं पाणी बदलत होते. त्यामुळे तुम्ही बघू शकता यातलं तांदळातलं पाणी किती स्वच्छ दिसतंय. तर हे पाणी मी ओतून देते, चांगलं पाणी घालते आणि घमिल्यात टाकून तांदूळ स्वच्छ काचा धुवून घेते. तर इथे मी लगेच घमिलं ठेवलेले तांदूळ ओतण्यासाठी आणि तांदूळ धुवून झाला मी ह्या चाळणीमध्ये लगेच काढून घेणार आहे. पुरण चाळायच्या तांदूळ स्वच्छ धुवून घेते या घमिल्यात आणि इकडे तांदूळ काढून घेते. इथे तांदूळ मी स्वच्छ कचाकच 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि पुरणाच्या चाळणीमध्ये निथळू दिले आणि ह्या साडीवर सुकट टाकलेले आहे. दोन्ही टाईम मी पाणी बदलत असल्यामुळे तांदळाचा अजिबात पण वास येत नाही. जर पाणी आपण बदललं नाही तर आंबूस वास येतो आणि आपले पापड थोडे आंबट लागतात. त्याच्यामुळे पाणी बदलायची काळजी मात्र आठवणीने घ्यायची. आणि किती स्वच्छ पांढरे शुभ्र असे तांदूळ दिसत आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे तांदूळ मी सकाळी सुकट टाकले होते आणि आता संध्याकाळ झाली, तांदूळ छान सुकलेले. मी पूर्ण दिवसभर घरातच तांदूळ सुकवले. आता हे तांदूळ मी गिरणीतनं दळून आणते आणि मी सुकलेले तांदूळ गिरणीतून दळून आणलेले आणि ह्या घमिल्यात काढून घेतले. आता मी इथे ना ही सर्व पीठ छानपैकी चाळून घेते. तर पीठ चाळून झाल्यानंतर मी हे बघा ह्या पातेल्याच्या साहाय्याने पीठ मोजून घेतलेले आणि एवढं पातेल्याभर पिठाच्या मी आता खिशी घेते. 2 पातेले पीठ भरलं. तर हे 1 पातेलं आणि हे बघा इकडे 1 पातेल्याभर पीठ आहे. तर सर्वप्रथम मी एवढं पातेल्याभर पिठाची खिशी घेते. तर ज्या पातेल्याच्या साहाय्याने मी पीठ मोजून घेतलं त्याच पातेल्याच्या साहाय्याने मी इथं पाणी मोजून घेते. ह्या पातेल्यात 2 पातेले पाणी हे टाकते. त्या पद्धतीने पातेला भरून 1 पातेला भरून मी पाणी तापत ठेवलेलं आहे आणि हे बघा परत 1 पातेलं घेतलं. अशा प्रकारे 2 पातेले पाणी मी ह्या 1 पातेलं पिठासाठी टाकलेले. हे पाण्याचं प्रमाण अचूक झालं पाहिजे. तर 2 किलो पिठामधलं मी 1 पातेलं पीठ बाजूला काढलं आहे, म्हणजे निम्म पीठ आहे ते. 2 पातेले पीठ बरोबर भरलं. त्यासाठी मी हे बघा हा मसाला काढलेला आहे. तर ही 50 ग्रॅम खसखस घेतलेली, हे सफेदली घेतली आपल्या आवडीप्रमाणे. ही आपण कमी जास्त करू शकता, याचं कुठलंही प्रमाण नसतं. हे पोळी खाण्याचा चमचा असतो ना, तो चमचा 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हा पापड खार घेतलेला आहे 2 चमचे. मीठ जरा अंदाजाने घ्यायचं, कारण पापड खार पण खारट असतो. आणि हा बघा हा सोडा खार टाकते मी 1/2 चमचा, पोळी खाण्याचा 1/2 चमचा. त्याच्यामुळे मीठ जरा पेताने घ्यायचं. तर या पद्धतीने मी मसाला काढलेला आहे हा 1 किलोच्या पापडासाठी. 1 पातेलं पीठ आहे, साधारण तसं पिठाकडे बघायचं आणि मसाल्याकडे बघायचं आणि त्याच्यावरून आपण अंदाज घेऊन टाकायचा. पापड खार आणि मीठ आणि सोडा खार याचं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे, नाही तर पापड खूप खारट होता किंवा सोडा खार जास्त झाला तर पापडाला खूप तडे जाऊ शकता, तेलात विरघळू शकतात. त्याच्यामुळे पापड खार आणि सोडा खार जरा प्रमाणात टाकायचा. तर आता हा मसाला मी पाणी ठेवले त्याच्यात टाकून देते. तर इथे हे पाणी छान आंदण आलं ह्या पाण्याला आणि आता ह्या पाण्यामध्ये मी हा काढलेला मसाला टाकते. हे बघा परत एकदा दाखवते. याच्यामध्ये तीळ आहे,
खसखस आहे, पापडखार आहे, मीठ आहे आणि सोड्याखार आहे. तर हे सफेद कलरचे पापड करते मी, त्याच्यामुळे याला एवढाच मसाला टाकतात. आणि आता परत ही आदन मी छान उकळू देते. आणि पाणी छान उकळलं आहे. पाणी उकळल्यानंतर आहे ना मी हे पीठ याच्यामध्ये टाकते. हे बघा, हे पीठ या पद्धतीने चाळून टाकायचं, म्हणजे एकसारखं पीठ पडतं. पीठ आपण जरी चाळून ठेवलेलं असतं तरी पण पीठ चाळून टाकायचं. गॅस बारीक करून या पद्धतीने मी पीठ असं चाळून टाकलेलं आहे. या पद्धतीने मध्यभागी असे होल पाडायचे आणि झाकण ठेवून हे पीठ 20 मिनिट मध्यम आचेवर छान शिजू द्यायचे. झाकण पॅक ठेवायचं, कुठूनही वाफ जाता कामा नये. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जर वाफ गेली तर पापडाला तडे जातात. त्याच्यामुळे झाकण असं पॅक ठेवायचं. तर 20 मिनिट हे पीठ मी छान शिजू देते मध्यम आचेवर. 20 मिनिटानंतर पीठ छान शिजलंय. करायचे ना पिलू पापड नाही करायचं. औषध घ्यायला लागल मग नाही तो लगेच औषध देता खाऊन घे पाहिजे. बाहेर औषध नाही द्यायचे. गॅस बंद कर म्हणून तो सांगलं किती मागलं माहिती का तुला औषध घेत म्हणून. ते बाबा ते काका आले शेजारचे ते म्हणे औषध नाही घेत का बरं तुझ्या पप्पा आकर पडतं. हे बघ ते तिचा आवाज येतोय का तुला? आवाज येतोय तुला? सगळ्या गठवा फोडायचे. अजून काय बघायचं. डॉल बघायचं. डॉल तुला डॉल बघायचं. डॉल दिला टाकायला लागला वाटतं. कारण तांदळाला आणलं बरेच पाणी लागत असतं. तर अशा प्रकारे 20 मिनिट पीठ गॅसवर छान शिजू दिलं. नंतर खाली घेतल्यानंतर मी थोडा वेळ पीठ घेरलं. नंतर तेलच नाही घेतलं माझ्या हातातून घोट्या आणि तो पीठ घेरतोय. तसं दोघांनी मिळून छान पीठ घेरून घेतलं. सर्व चुन्या वगैरे छान मोडून घेतल्या आणि या पद्धतीने छान आम्ही खिशी तयार करून घेतली. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित दिसतंय का? या पद्धतीने पीठ छान आम्ही घेरून घेतलेलं हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. 1 पातेल्याला 2 पातेले पाणी. आणि पीठ व्यवस्थित फेटून घेतलं आहे आम्ही. एकसारखं पीठ करून घेतलेलं आहे. आता ह्या पिठावरील आम्ही कॉटनचा कपडा टाकून परत 15 मिनिटासाठी परत गॅसवर वाफ घेते. कॉटनचा कपडा मी गरम पाण्यामध्ये पिळून घेतला आहे. स्वच्छ कपडा आहे हा अगदी. आणि आता 15 मिनिटासाठी मी परत ह्या गॅसवर याची बारीक गॅसवर वाफ घेते. गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि हे पीठ व्यवस्थित छान झाकून ठेवलेलं आहे. कारण पीठ फेटता ते आपल्याकडनं बरंच थंड होतं.
कारण किती नाही म्हटलं तर याच्यामध्ये भरपूर चुन्या पडतात, भरपूर गुठळ्या राहतात, त्या फोडता फोडता पीठ गार होऊन जातं. तर या पद्धतीने परत 15 मिनिटं आता मी याच्यावर गॅसवर वाफ घेते, तोपर्यंत बाकीची सर्व तयारी करून ठेवते. आणि परत जवळजवळ 15 मिनिटं बारीक गॅसवर मी शिजून घेते. आणि आता परत हे पीठ छान व्यवस्थित शिजलं करू शकता तुम्ही. हा कपडा याच्यावर ठेवला होता मी, हा कपडा काढून घेते आणि परत त्याला छान घेरून घेते. आणि परत एकदा मी ह्या पिठाला छान घेरून घेतले, बघू शकता तुम्ही. पापडाच्या पिठाची सगळी तयारी झालेली. हे बघा याच्यामध्ये शिजलेलं पीठ वरती आले होता मी टेरेसवर. आणि हे पीठ आहे ना मी असं व्यवस्थित झाकून ठेवलेलं. हे बघा कपड्याखाली म्हणजे ना हे पीठ गरम राहतं. आता ही कॅरी बॅग घेतलेली, स्वच्छ करून घेतली कॅरी बॅग. आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, अगदी थोडंसं तेल टाकायचं, कारण जास्त तेल टाकलं तर पापड आहे ना धूळ पकडतो आणि पापडचा वास येतो. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्याच्यामध्ये मी हे पीठ टाकते थोडंसं आणि बाकीचं पीठ आहे ना व्यवस्थित झाकून ठेवते. आणि तेल टाकल्यानंतर मी कॅरी बॅगमध्ये असं पीठ मळून घेते, कारण गरम असतं, आपल्या हाताला चटके बसू शकता. गोठळ्या असेल तर फुडलं जात नाही, त्यामुळे कॅरी बॅगमध्ये घ्यायचं. नंतर हाताला मी थोडंसं तेल लावते आणि आता ह्या पिठाच्या मस्त मी लाट्या बनवते. तर या पद्धतीने मी गरम गरम पिठाच्या लाट्या बनवून घेतल्या. तर हे तांदळाचे नागलीचे पापड करायचं एक माणसाचं काम नाही, याला 2 माणसं लागतातच. कारण एक जण लाट्या करायला, एक जण मशीनमध्ये दाबायला, एक जण वाळत टाकायला. पण तेरसला दुकानात जायचं होतं, त्याच्यामुळं तो गेला खाली निघून आणि रोहिणी त्याचं आवरून देत होती. त्यामुळे थोडा वेळ मी एकटीच होती. नंतर रोहिणी मला मदतीला आली. तर सर्वप्रथम मी लाट्या करून घेतल्या. ह्या लाट्या मी तुम्हाला पापड यंत्रावर करून दाखवते, पापड कसे करायचे ते. हे कागद मी कालच कापून ठेवले होते. हे बघा हे साडायचे कागद आहे. त्याला थोडंसं नॉर्मल तेल लावायचं, अगदी नॉर्मल तेल लावायचं. पहिल्यांदाच तेल लावायची गरज पडते, नंतर गरज पडत नाही. तर हा दुसरा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरची लादी ठेवते. तयार केलेले पापड आता मी लाटून घेते व्यवस्थित, कारण आपण मशीनमध्ये दाबतो ना पापड थोडे जाड राहतात. त्याच्यामुळे हे बघा मी पोळपाट लाटणं घेऊन आलेली आहे. आता हे पापड मी लाटून घेते व्यवस्थित.
या पद्धतीने पापड लाटून घ्यायचा. आपल्याला अंदाज येतो, हा वरचा कागद काढून घ्यायचा. या पद्धतीने सर्व पापड आता लाटून घेतले. जेवढे पापड केले तेवढे. थोडं अंदाजाने काढायचं, कारण गरम पीठ असल्यामुळं पीठ पातळ असतं थोडं, त्यामुळे थोडं अंदाजाने व्यवस्थित करायचे. आता हे तयार केले पापड मी सुकट टाकते. तर इथे साडी अंथरलेली आहे. आता मी हे पापड वाळत टाकते इथे. तर इथे आम्ही गच्चीवर हे पापड करत होतो आणि खूपच ऊन असल्यामुळे हे बघा, कॅमेरासुद्धा खूप प्रखर, म्हणजे खूप प्रखर ऊन झालेलं आहे. सकाळचे 10 वाजले पण खूप ऊन असल्यामुळे खूप सफेद इथे दिसतंय. व्यवस्थित शूटिंग होत नाही आणि ऊन लागायला लागलं. त्याच्यामुळं आम्ही नंतरचे पापड घरामध्ये केले, ते तुम्हाला दाखवते मी आता. मळून घेते. गरम असल्यामुळे कॅरेटमध्ये घेतलं मी. तर हाताला थोडंसं तेल लावून त्याची लाटं बनवून घेते. मी तयार केलेल्या लाटांच्या वरून इथे पापड करते. सगळी बघू छान पापड झाले. बघू रोणी पापड तेव्हा मस्त हे पापड झालेले अगदी. किती बरं. इथे हे मशीनमधून तापलेले पापडांना मी थोडं लाटणं फिरून घेते परत. तर या पद्धतीने ना, मशीनमध्ये जरी पापड आपण दाबून घेतलं ना, थोडंसं लाटणं फिरवलं की त्याच्यामुळे पापड ना छान फुलतो. आणि नंतर हे तयार केलेले पापड आम्ही आता घरातच सुकत टाकतोय, कारण बाहेर खूपच ऊन होतं कडक. आम्ही पापड करत असताना गिरीजा मात्र मोबाईल होती. तर या पद्धतीने आम्ही सर्व पापड केले आणि घरामध्ये सुकट टाकलेले बघू शकता तुम्ही. आणि हे सफेद कलरचे पापड केलेले मी तांदळाचे. आणि सफेद कलरचे संपूर्ण पापड करून झाल्यानंतर आता आम्ही हे पापड करतोय पिवळ्या कलरचे, म्हणजे ओवा जिरा पावडर टाकून. तर हे बघा, याच्यामध्ये मी ओवा पावडर, जिरा पावडर, हिंग, पापड खार, मीठ आणि फुलखार हा मसाला काढून घेतलेला आहे 1 किलोच्या पापडांसाठी. हा बघू शकता तुम्ही. तर 2 चमचे ओवा पावडर, 2 चमचे जिरा पावडर, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा सोडा खार, 1 चमचा मीठ, सफेद तीळ आणि 1 चमचा फुलखार असा मसाला मी ह्या पापडांसाठी काढलेला आहे. आता मी याची खिशी घेते, तुम्हाला दाखवते सर्व. तर इथे मी सफेद कलरचे पापड करण्यासाठी जे पातेलं वापरलं होतं तेच पातेलं मी खरडून घेतलं आणि त्याच पातेल्यात मी आता ही दुसरी खिशी घेते. तर ही खिशी मी त्याच पद्धतीने घेते आहे. जेवढं पातेलं भर पाणी आहे, म्हणजे पीठ आहे, त्याच्या डबल पाणी तापत ठेवलं. पाणी उकळल्यानंतर हा मसाला त्याच्यामध्ये टाकून दिला. मसाला थोड्या वेळ छान शिजू दिला आणि नंतर मी त्याच पद्धतीने परत ही खिशी घेतलेली आहे. पातेल्यातलं पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ चाळून टाकलं आहे, एकसारखं टाकून दिलं आहे आणि जवळजवळ अर्धा तास हे पीठ मी शिजू दिलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि छान पीठ शिजलं आहे. आता हे पीठ मी घेते. तर ज्या पद्धतीने मी पहिली खिशी घेरली होती ना तेजस्विनी बी, तशीच ही पण खिशी आम्ही घेरलेली आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण शूटिंग मी काही दाखवत नाही.
तर व्यवस्थित पीठ चांगलं घोटून घ्यायचं. मात्र खूप मेहनतीचं काम असतं. सर्व गठोळ्या वगैरे व्यवस्थित फोडाव्या लागतात आणि जर वरून गरज पडली पाण्याची तर अगोदर आपल्याला थोडंसं पाणी पातेल्यात तापून ठेवावं लागतं. गरज पडली तर ते पण टाकावं लागतं. आम्हाला पण वरतून थोड्या पाण्याची गरज पडली, ते टाकलं आम्ही. पीठ छान घेरून घेतलं आणि नंतर परत याला 10 मिनिट परत बारीक गॅसवर आम्ही वाफ दिलेली आहे. तर त्याच पद्धतीने मी हे पीठ घेरत आहे, बघू शकता तुम्ही. आणि नंतर परत याला बारीक गॅसवर 10 मिनिट वाफ दिलेली आहे. आणि परत सर्व तीच पद्धत, त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण ह्या पापड्या केलेल्या आहे. कॅरीबॅग घेतली, कॅरीबॅगमध्ये थोडंसं तेल टाकलं, नंतर गरम पीठ टाकून ते चांगलं छान मळून घेतलं, लाटा केल्या. सर्वप्रथम पापडाच्या मशीनमध्ये लाटा म्हणजे पापड केले, नंतर लाटून घेतले आणि नंतर सुकट टाकले. सर्व तीच पद्धत आहे. पीठ व्यवस्थित चोळून घेते मी कॅरीबॅगनी. तर इथे तांदळाच्या पापड्या मस्त कडक कडक वाळलेल्या आहे बघा. तुम्हाला दाखवते मी. या पिवळ्या कलरच्या पापड्या आहे. तर मी तुम्हाला दोन्ही पण पापडे ना आता तळून दाखवते. तर पापड तळण्यासाठी इथे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे. तर तेल छान तापलेलं आहे आणि हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर किती छान टम्मा हा पापड फुगला आहे, बघू शकता तुम्ही. तसेच तुम्हाला आता मी पिवळ्या कलरचा पण पापड तळून दाखवते. तर हे बघा, हा पिवळ्या कलरचा पापड आहे. मस्त पातळ असे छान पापड झालेले बघा. बघा किती मोठा फुगला बघा, बघू शकता तुम्ही. आकारापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट पापड ही फुगलेली हे बघा. इतका मोठा झाला का मला काढता येईना कढईतनं. अजून एक पापड तुम्हाला मी तळून दाखवते. इतका मोठा होतो त्याचा हात चिमट्यामध्ये बसत नाही. त्या पद्धतीने तुम्ही नक्की पापड करून बघा. खूप सुंदर आणि खूप खुसखुशीत असे हे पापड होता. तुम्हाला हे पापड मी मोडून पण दाखवते आता. तर या पद्धतीने मी 2-4 तांदळाचे पापड तळले आणि ते इतके मोठे झाले की बघा. ते तोडून दाखवते मी. हे बघा, खूप क्रिस्पी असे मस्त हे पापड झाले. तुम्हाला मी थोडासा पापडाचा तुकडा खाऊन दाखवते. अतिशय क्रिस्पी आणि असे मस्त असे हे पापड झालेले. हे बघा, हे पांढरे पापड आहे, हे पिवळ्या रंगाचे पापड आहे. दोन्ही पण पापड खूप खूप छान झालेले हे बघा, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने तुम्ही नक्की पापड बनवून बघा. रेसिपी कशी आवडली नक्की मला सांगा, कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.